दरम्यान दोन्ही पक्ष स्वतंत्र असून त्यांनी त्यांची भूमिका मांडली अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली. मला वाटतं आदरणीय उद्धवजींनी त्याला छान उत्तर दिलं. तो स्वतंत्र पक्ष आहे, आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत. त्यांना त्यांचं म्हणणं मांडायची असेल, अजूनही वेळ गेलेली नाही, आम्ही पाहू. दरम्यान नाराजीचा प्रश्न कुठेही येत नाही. स्वतंत्र पक्षाला आपापली भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलं. स्थानिक पातळीवरील नेत्यांना आता निर्णय घेण्याचं धोरण आहे, त्यामुळे मुंबई काँग्रेस मुंबई पालिकेचं धोरण ठरवेल असंही सपकाळांचं म्हणणं आहे. नाराजीचा विषय त्यामध्ये कुठे असण्याचं कारण नाही. स्वतंत्र पक्ष आहेत आणि स्वतंत्र पक्षांना आपापली भूमिका ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. स्थानिक पातळीवर निवडणुकांच्या संदर्भात धोरण ठरवण्याची एक सर्वसाधारण महाराष्ट्रातली जी भूमिका आहे त्या अनुषंगाने मुंबई प्रदेश जी आहे हे आपला महानगरपालिकाच्या निवडणुकीचं धोरण ठरवेल. काँग्रेस आमदार नाना पटोले आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेमध्ये चांगलीच जुंपली आहे. गोंदियात प्रचारादरम्यान जमिनीच्या पट्ट्यांसाठी भाजपला मत द्यावं लागेल असं महसूल मंत्री बावनकुळेंनी म्हटलं होतं. यावर काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी तेरे बाप का राज है क्या असं म्हणत टीका केली होती, ज्यावर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आता प्रत्युत्तर दिलं. क्या एक मंत्री आया था बावनकुळे, वो बोल रहा था कि तुमने हमको चुनके नहीं दिया तो पट्टे नहीं देंगे, तो तेरे बाप का राज है. अरे मुख्यमंत्री और मंत्री भी जेल में गए. पिसिंग पिसिंग पिसिंग, ये कौन से खेत का मूल्य है? बेईमानी से चुन के यार यहाँ पे लोगों को धमकाते. हमारे गोंदिया के लोग किसी के धमकाने से डरते क्या? संगमनेर नगर परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. संगमनेरमधील प्रचार सभेतनं एकनाथ शिंदेंनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना व्यासपीठावरून थेट फोन लावत 2 महिन्यात MIDC मंजुरीचं नोटिफिकेशन काढण्याचं आश्वासन दिलं. याशिवाय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनाही फोन लावत पालिकेच्या आवारातल्या बंद असलेल्या कॉटेज हॉस्पिटलच्या जागेवर महिला आणि बालकांसाठी रुग्णालय उभारण्याचं आश्वासन दिलं. आंबेडकर आणि सामंत यांच्यासोबतचा शिंदेंचा फोनवरचा संवाद बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पार पडलेल्या सभेमध्ये ऐकवला आणि त्यानंतर शिंदेंवर त्यांनी टीका केली. उदय सामंतजी, इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. काय करणार तुम्ही? एकनाथ शिंदे आहे. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन. जिथं जाल तिथं MIDC मंजूर. लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर. लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर. नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर. अरे बनवा बनवी करावं लागते थोडी. इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवय आहे. इलेक्शन फंडे काल सगळं मंजूर होतं. दरम्यान एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली आहे. मंत्र्यांच्या पत्नीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना यावं लागतं, एवढा मोठा इथला मंत्री असल्याची टीकाही खडसे यांनी केली. जळगावमधील संजय सावकारे यांच्या पत्नीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली, ज्यावरून खडसेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. मंत्रिमंडळातले 90% मंत्री बाहेरच्या पक्षातून आलेत अशी टीकाही खडसेंनी केली. आणि आज माननीय मंत्री महोदय महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहे. संपूर्ण राज्य त्यांच्या ताब्यात आहे. अख्खं राज्य त्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी यावं लागतं. एवढा महत्वाचा व्यक्ती आहे आमचा मंत्री. किती लोक आहे मंत्रिमंडळात? 90% लोक तर बाहेरचे आहे. यांचे आहे कोण? करोडो रुपयाचे 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा ज्या अजितदादा पवारांनी केला ते यांच्या शेजारी जाऊन बसले. स्वच्छ झाले, स्वच्छ. वॉशिंग मशीन. नाथाभाऊ जर तिकडे गेला असता स्वच्छहून बाहेर आला असता. नाथाभाऊच्या घरात घराणेशाही आहे म्हणायचे. आणि आता काय चाललेलं आहे? तुमच्या बायकोला तिकीट देऊन कोणती शाही निघाली? अनेक कार्यकर्ते जे या ठिकाणी मंत्रिमंडळात होते तेव्हा आपले कार्यकर्ते म्हणून आले, त्यांना मी तयार केलंय भुसावळ शहरामध्ये. अनेक कार्यकर्ते जे नाथाभाऊंनी घडवलंय आणि नाथाभाऊच्या डोक्यावर नाचायला लागले. अरे थोडीशी लाज बाळगा, थोडेसे शरम बाळगा घ्या. नाथाभाऊन तुम्हाला एवढं मोठं केलं. गडचिरोलीमध्ये अनेकांचे रेकॉर्ड असतील, मात्र सर्वात जास्त वेळा गडचिरोली जिल्ह्यात येणारा मुख्यमंत्री म्हणून माझा पण एक रेकॉर्ड आहे.
असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। गडचिरोलीत 700 ते 800 कोटींची कामं झाली आहेत अशी माहितीही त्यांनी दिली। गडचिरोलीतल्या प्रचार सभेत ते बोलत होते। अनेक लोकांच्या नावाने अनेक रेकॉर्ड असतील, पण एक रेकॉर्ड माझाही आहे। गडचिरोलीला सर्वात जास्त वेळा येणारा मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाने रेकॉर्ड आहे। जवळपास 700-800 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी या गडचिरोलीमध्ये आपण केली आणि गडचिरोलीमध्ये या शहराला शहराचं रूप देण्याचा प्रयत्न हा आपल्या माध्यमातून झाला। अकोल्याच्या हिवरखेड इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा आयोजित करण्यात आली। या सभेला येणाऱ्या महिलांची तपासणी चक्क अल्पवयीन मुलाकडून केली जात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। शेजारीच महिला पोलीस असतानाही अल्पवयीन मुलाला महिलांची तपासणी करण्याकरता का ठेवण्यात आला असा सवाल उपस्थित होतोय। शिवाय तपासणी करणाऱ्या मुलाच्या गळ्यात शिवसेनेचा गमछा आणि शिवसेनेची टोपी असल्याचं दिसतंय। त्यामुळे अकोला पोलीस काय कारवाई करणार पाहणं महत्त्वाचं आहे। मतदार याद्यांमधल्या घोळांवरून विरोधकांनी देशभर रान पेटवलंय। त्यातच आता संभाजीनगरच्या प्रारूप याद्यांवरून खुद्द पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केलाय। संजय नगरची 13,307 नावांची यादी मुकुंदवाडीत नोंद करण्यात आल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। शहरातल्या प्रत्येक भागात असे घोळत अशी टीकाही त्यांनी केली। तर तातडीने निपटारा करावा, माणसं वाढवावीत, असे घोळ संपवावेत अशा सूचनाही पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या आहेत। मी आताच आयुक्तांशी सुद्धा बोललोय, त्यांना सूचना दिलेल्या आहेत। माझ्याकडे काही पुरावे सुद्धा आलेले आहेत। आयुक्तांनी आता जवळपास 300 ते 400 लोकांची टीम याच्या तक्रारी निपटारा करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते तक्रारी निपटारा करतायत। परंतु हे का झालं, का घडलं याचा सुद्धा त्यांनी चौकशी केली पाहिजे। दरम्यान अधिकारी बेजबाबदारपणे काम करत असून त्यांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी केली। या संदर्भात नुसतं तपासणी आणि पाहणी करून होणार नाही। याला जबाबदार अधिकारी आहेत, हे बेजबाबदारीनं काम करतात आणि म्हणून सगळ्यात आधी अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे। काही ठिकाणचे नाव जे विधानसभेला लोकसभेला एका ठिकाणी होते, उदाहरणार्थ माझं नाही झालेलं पण काही जणांचे माझ्याकडे तक्रारी आल्या की कुटुंबात समजा 12 नाव 15 नाव आहे, माझं एकट्याचं राहिलं, बाकी 11 नाव दुसरीकडे गेले। दरम्यान मतदार यादीतल्या घोळ्या प्रकरणी 2,500 तक्रारी असल्याची प्रतिक्रिया मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिलेली आहे। मतदार यादीमध्ये शुद्धीकरण जे होणे आणि ते फार महत्त्वाचे आहे, जेणेकरून मतदानाची दिवशी जे गोंधळ न होता आत्ताच ते हरकती व सूचना जर घेतल्या, जेणेकरून मतदानाची दिवशी त्यावेळेला अशा पद्धतीचे जास्त आक्षेप असणार नाही। वी ॲक्सेप्ट दॅट, म्हणजे जेवढा जास्त आक्षेप आला तेवढा जास्त आक्षेपाचे निपटारा करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी आणि प्रत्येक प्रगणक आपण जवळपास प्रत्येक वॉर्डमध्ये 10 ते 15 आपण त्या ठिकाणी नेमलेलं आहे। सांगली जिल्ह्यातील उरुण ईश्वरपूर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने तिकडे पदयात्रा काढली। नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराकरता आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचार यात्रा काढण्यात आली। उरुण ईश्वरपूर नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निवडून द्यावेत असं आवाहनही करण्यात आलं। पल्स फार चांगला आहे आणि लोकांना या शहरामध्ये परिवर्तन हवं आहे आणि लोकांचा निर्णय पक्का लोकांनी केलेला आहे। मला खात्री आहे की आमचे नगराध्यक्ष आणि बहुतेक सगळे नगरसेवक निवडून येतील। सांगलीच्या तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीतील प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय। तासगाव नगर परिषदेत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीतनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या विजया पाटील यांनी शेतात जाऊन मतदारांशी संवाद साधला। जी काही कामं राहिली असतील ती आम्ही आता फिरत असताना असं जाणवली की किरकोळ म्हणजे लोकांच्या मूलभूत गरजा, रस्ता, लाईट, पाणी या गरजा ज्या आहेत त्या लोकांच्या थोड्याफार कुठं कमी प्रमाणात राहिल्या असतील त्या आता आम्ही काकांच्या माध्यमातून त्या पूर्ण करणारच आहोत। आधीही पूर्ण केल्यात आता आणि त्या ज्या काय राहिल्या असतील त्या पूर्ण करू। कोल्हापूरच्या कागलमध्ये संजय मंडलिक यांच्यासाठी शिवसेनेचे नेते एकवटलेत। कागल नगर परिषदेच्या प्रचाराकरता शिवसेनेने भव्य रॅली काढली। या रॅलीमध्ये शिंदेचे अनेक नेते सहभागी झालेले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजित घाटगे हे दोन्ही कट्टर विरोधक एकत्र असल्यानं शिवसेनेकडून मोर्चे बांधणी करण्यात येते।
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने आज शक्ती प्रदर्शन केले. शहरातनं भव्य रॅली काढत भाजपने विरोधकांना आव्हान दिलंय. पंढरपुरात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल आणि भाजप 30 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला. पंढरपुरात गेल्या अनेक वर्षांपासून परिचारकांची सत्ता आहे. यंदा मात्र त्यांना शह देण्याकरता सर्वच पक्ष एकत्र आले. कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये उमेदवाराच्या घराजवळ जादू टोण्याचा प्रकार झाल्याचा आरोप होतोय. राष्ट्रवादी उमेदवार अमृता मोर्चेंच्या घराच्या दोन्ही बाजूला लिंबू नारळ ठेवल्याचं निदर्शनास आलं. यानंतर जादू टोण्याचा आरोप करत मोर्चेंनी कारवाईची मागणी केली, तर परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात येतोय. मी फक्त जनतेला एकच आवाहन करेन की बाबा अशा प्रकारानं जर निवडणूक लढवता आली असती आणि जर जिंकता आला असतं तर अवश्य सर्वांनी हेच केलं असतं आणि अशा कोणत्याही अपप्रचाराला आम्ही बळी पडणार नाही आणि अशा प्रकारांना कोणत्याही प्रकारांना आमचं खच्चीकरण होणार नाही. परभणीच्या गंगाखेडमध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. पहिलं मत खाण्यासाठी हैदराबादचे लोक सुपारी घेत होते आणि आता परभणीत काँग्रेसचे नेते सुपारी घेत आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. गंगाखेडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये नवाब मलिक बोलत होते. यावेळी त्यांनी परभणीतले काँग्रेस नेते बाबाजानी दुर्रानी यांच्यावर थेट निशाणा साधला. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महाराष्ट्र के सरकार में साझेदारी भारतीय जनता पार्टी के साथ है, लेकिन ये हमारा पॉलिटिकल एडजस्टमेंट है. और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता अजीत पवार साहब ने हम सभी लोगों ने बार बार कहा है कि हम लोगों ने भले गठबंधन सत्ता में है और गठबंधन हमारा है, लेकिन हमने विचारों के साथ गठबंधन करने का काम कभी भी नहीं. दोन भावांच्या भांडणात धाराशिव जिल्ह्याचा विकास खुंटला असं वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. महायुती सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला, निधीतनं जिल्ह्याचा विकास साधण्याऐवजी भावनिक आव्हान केलं जातं अशी टीका प्रताप सरनाईक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केली. तर उमरगा येथे शिवसेना उमेदवार किरण गायकवाड यांच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. या जिल्ह्याचा विकास का खुंटला त्याचं एकच कारण आहे, दोन भावांमध्ये असलेली भांडणं आणि दोन भावांच्या भांडणामुळे जिल्हा मागासलेला आहे. या तुमच्या मोबाईलमध्ये छोटी छोटी रील्स टाकायची, छोटी छोटी रील्स टाकून मी अतिवृष्टीमध्ये एवढं काम केलं तेवढं काम केलं दाखवायचं, परंतु या ठिकाणी आनंद दुसरेच घेत असतात, सोशल मीडियामध्ये स्वतःची वाहवा करत असतात. रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य पाहायला मिळते. देवरुखमधल्या महाविकास आघाडीच्या सभेला माजी खासदार विनायक राऊत गैरहजर होते. या सभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि माजी खासदार विनायक राऊत एकाच व्यासपीठावर येणार होते, मात्र फक्त आमदार भास्कर जाधव सभेला उपस्थित होते. चिपळूण नगर परिषदेत ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवारावरून भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. खरं सांगायला गेलं तर वेगळा संदेश जातोच, नाही म्हणता येत नाही, परंतु कुणी मला करायला लावलं, मी स्वतःहून केलं का, हे कुणी करायला लावलं आणि अर्ध्यावर येऊन या विषयातून कुणी पळ काढला, याचा अर्थ कुणीतरी मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आणि मी नक्की काय करतोय हे आजमावण्याचा प्रयत्न केला. पण एकदा का मी माझा शब्द दिला की मी बदलत नाही. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली खोपोली नगरपालिका यंदा चुरशीची होणार आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना शेकाप आणि आरपीआयकडनं माजी नगराध्यक्ष सुनील पाटील रिंगणात आहे, तर त्यांचा थेट सामना शिंदेची शिवसेना आणि भाजप युतीचे कुलदीपक शेंडे यांच्याशी होणार आहे. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्यानं सुनील पाटील यांच्या प्रचार सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावली आहे. खोपोली नगरपालिकेत परिवर्तन विकास आघाडीकडनं सभेला तुफान गर्दी झाली होती. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वामध्ये लढत होती. राष्ट्रवादीचं पारडं जड असल्याचं बोललं जातं. उमेदवारी मला दिली गेली आणि आमचे जे काही सरकारी पक्ष असतील त्या प्रचारार्थ स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री आणि आमचे पक्षाचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांची सभा होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा अतिशय उत्साहामध्ये प्रचंड गर्दीमध्ये झालेली आपण पाहिली. अलिबाग नगरपालिकेत गेली 20 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला शह देण्यासाठी भाजप आणि शिंदेची शिवसेना युतीच्या उमेदवार तनुजा पेरेकर मैदानात उतरले. नगरपालिकेत विजयी झाल्यास अलिबागमधील शेकापने न सोडवलेल्या डम्पिंग ग्राउंडवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचं तनुजा पेरेकर यांनी म्हटलं. तर येणाऱ्या निवडणुकीत शेकाप विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.